दरम्यान सध्या घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे गरम पाण्यासाठी बंबांची मागणी वाढलेली आहे। मात्र बंब निर्मितीसाठी लागणाऱ्या एलपीजी गॅसचा तुटवडा असल्यामुळे बंबांच्या उत्पादनावरती त्याचा परिणाम झालेला आहे। या संदर्भामध्ये कुपवाड एमआयडीसी मधील बंब उत्पादित करणाऱ्या धनश्री बंब यांच्या कारखान्यामधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। गेल्या 15 दिवसापासून गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागलाय। त्यामुळे आंघोळीसाठी गरम पाणी करण्यासाठी देखील लोक सिलेंडर आता मिळत नाहीये, म्हणून अशा पद्धतीचं बंबाचा वापर करण्याचा विचार करतायत। या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे या बंबाची मागणी वाढलेली आहे। आपण सध्या कुपवाडमधील धनश्री बंब या ठिकाणी हे अशा पद्धतीचे बंबाची निर्मिती करणाऱ्या इंडस्ट्रीमध्ये आलो आहोत। मात्र या बंबाची मागणी सध्या वाढलेली आहे। मात्र दुर्दैव असं आहे की या बंबाची निर्मिती करण्यासाठी जे एलपीजी गॅस आहे किंवा अन्य काही मटेरियल आहे ते मटेरियलचा तुटवडा आहे, एलपीजी गॅसचा तुटवडा आहे। त्यामुळं याची जी सध्या आपण पाहतोय निर्मिती जी बनवलं जाते त्यासाठी प्रामुख्याने गॅस आहे गरजेचं आहे, मात्र तो गॅसच उपलब्ध नाहीये। सध्या कमर्शियल गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीमध्ये जाणवत असल्यामुळं याची निर्मिती करणं सध्या अडचणीत झाले। आपल्यासोबत या कंपनीचे सदाशिव मलगान साहेब आहेत। साधारणतः मागणी तुमची वाढली या बंबाची, मात्र तुटवडा गॅसचा असल्यामुळे निर्मिती किती होते आता? आता जर बघितलं तर नेहमीच्या आमच्या ऑर्डरपेक्षा फार चांगली ऑर्डर आम्हाला वाढलेली आहे। ही दुर्दैवी गोष्ट आहे की युद्धामुळे ऑर्डर वाढलेली आहे, परंतु उद्योजकासाठी जी काय ऑर्डर असते वाढलेली असते ती चांगली असते, परंतु ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला ज्या गोष्टीची सगळ्यात महत्त्वाची म्हणून जी रॉ मटेरियल लागतं त्याच्यामध्ये आहे एलपीजी गॅस। एलपीजी गॅस शिवाय ह्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही काही करू शकत नाही। गेले 3 दिवस झालं एलपीजी गॅसमुळे आमचा हा व्यवसाय थांबलेला आहे। म्हणजे एलपीजी गॅसच मिळत नाही आहे, त्यामुळे आम्ही प्रोडक्शन करू शकत नाही। जो एलपीजी गॅस असणं आवश्यक आहे या बंबासाठी तोच मिळत नाहीये उद्योजकांना, त्यामुळे याची निर्मिती जवळपास थांबलेली असल्याचे चित्र सध्या आपल्याला सांगलीतील कुपवाड एमआयडीसी मध्ये दिसून येते। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, कुपवाड, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।